धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह 5 जणांवर सांगलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांगलीच्या मिरजमधील शेत जमिनीवरून हा वाद असून बेडकमधील जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप मुंडेंच्या मेहुण्यावर आहे। बाळासाहेब ओमासे असं त्याचं नाव असून तो युवा राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी आहे। दरम्यान सदर शेतजमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागलेला असल्यानं जाणून बुजून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण ओमासेनं दिलेलं आहे। त्यांनी बरेच मातंग समाज परत बहुत समाजांची माणसं घेऊन इथं आलते आणि तेवढं मला पण काय कळलं नाही। अंगावरती ना आलती सगळेजण, परत ती 5 जण बे अंगावर आलती, जास्त प्रमाणात आलती अंगावरती माझ्या। आणि घरात नुकसान केले, गोटा मसर सोडली तिने, परत मसर सोडली, शर्ट सोडली, आमची कोंबड्या होत्या 100-150 त्या पण तिने नेल्या। एकच कोंबडा ठेवला, ती बी शेजारीच्या आम्ही ठेवलाय ती दाखवायसाठी मीडियाला, नाही तर ह्याला कोर्टात दाखवायला म्हणलं तर कोर्टात दाखवू मी कोणाला